सांगलीतील गुरुकृपा महिला गृहोद्योग कंपनीच्या 2 संचालकांवर गुन्हा, महिलांकडून अनामत रक्कम घेत तब्बल 86 लाखाचा गंडा। महिला गृहोद्योगाच्या नावाखाली सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील 1.5 ते 2,000 महिलांकडून अनामत रक्कम घेत तब्बल 86,28,500 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सांगलीतील गुरुकृपा महिला गृहोद्योग कंपनीच्या 2 संचालकांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर वय 31, सध्या राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी 100 फुटी रोड सांगली, मूळ राहणार कास्ती खुर्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव व कविता लक्ष्मण बंडगर उर्फ कविता राजकुमार शिंदे वय 25, मूळ राहणार सोन्याळ तालुका जत सांगली अशी संशयितांची नावे आहेत। या प्रकरणी चंद्रकांत महादेव कडोले वय 59, राहणार प्रगती कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। धाराशिव जिल्ह्यातील लक्ष्मण बंडगर व त्यांची पत्नी कविता यांनी सांगलीत गुरुकृपा महिला गृहोद्योग नावाने व्यवसाय सुरू केला। या व्यवसायाचा सांगली, मिरज, तासगाव, पलूससह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विस्तार केला। जवळपास 1,000 ते 1,800 लोकांना सभासद करून घेतले। सभासद होण्यासाठी महिलांकडून 10,000 रुपये अनामत रक्कम घेतली। सुरुवातीला सभासद महिलांना चटणी पॅकिंगचे काम देण्यात आलं होतं। नंतर चटणी पॅकिंगचे काम बंद करून गुरुकृपा गृह उद्योगाने गाशा गुंडाळला। महिलांनी अनामत रक्कम परत करण्यासाठी बंडगरांकडे काही दिवसांपासून तगादा लावला होता। त्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले। दोघांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।